वेलकम टू होम ग्रुप ट्युशन्स। आज आपण अल्जेब्रा जॉमेट्री पैकी जॉमेट्री 2 म्हणजे जॉमेट्री मधील पायथागोरस हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणात येणारे टॉपिक, इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर ते कोणते कोणते टॉपिक आहेत आणि हे चॅप्टर नंबर 2 किती मार्काला बोर्डाला विचारलं जातं याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। तर महत्त्वाचं म्हणजे पायथागोरस आहे विथ ऑप्शन 7 मार्काला तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्याच्यावरती गणित येणार आहे, सम्स येणार आहे, बरोबर। त्यानंतर याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत? पहिला टॉपिक आहे पायथागोरस ट्रिपलेट। आता हे पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय? तर मेन म्हणजे पायथागोरस हे पूर्णतः राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज चा स्क्वेअर इक्वल टू अदर टू साइडचा स्क्वेअर ची बेरीज म्हणजे पायथागोरस ट्रिपलेट। याचं डिटेल जेव्हा गणित शिकवणार तेव्हा तुम्हाला प्रॉपर समजेल। त्यानंतर दुसरा टॉपिक आहे थिअरम ऑफ 30, 60, 90 आणि तिसरा टॉपिक आहे थिअरम ऑफ 45, 45, 90। तर ह्या ज्या थिअरम आहेत ह्या ऑलवेज राईट अँगल ट्रायंगल मध्येच वापरल्या जातात आणि त्यामध्ये तुम्हाला साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 60 डिग्री आणि साइड अपोजिट टू 45 डिग्री याचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला इथे करायचे आहेत आणि ते पण आपल्याला जेव्हा आपण उदाहरण सोडवू, एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला त्याचं डिटेल समजेल। त्यानंतर पायथागोरस थिअरम हे राईट अँगल ट्रायंगल मध्ये वापरले जाते। थोडक्यात ती हायपोटेन्यूज स्क्वेअर बरोबर हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर हा त्याचा शॉर्टकटचा फॉर्म्युला आहे, पण ती थिअरम पूर्णतः आपल्याला सोडवून सॉल्व्ह करायचे आणि परीक्षेला पूर्ण लिहावी लागते। त्यानंतर आहे थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन। थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन मध्ये ही पण राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्री मधून हायपोटेन्यूज वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला जातो आणि तो मग फॉर्म्युला बनतो। तो फॉर्म्युला कसा बनवायचा, त्याचा वापर कसा करायचा उदाहरण सोडवताना ते तुम्हाला तेव्हा समजावं जाईल। त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम याच्यावरती पण महत्त्वाची काही गणित येतात। हे पायथागोरस थिअरम ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आणि ऍक्युट अँगल ट्रायंगल याच्यामध्ये कशी वापरली जाते, तिथे यूज कसा केला जातो हे तुम्हाला तिथे समजेल। त्यानंतर अपोलिनियस थिअरम मध्ये मीडियनचा वापर कसा केला जातो, मीडियन म्हणजे काय हे तुम्हाला मी तुमचा ऑलरेडी झालेला असेल 8वी 9वीला, पण मी तुम्हाला परत ते मीडियन म्हणजे काय असतं आणि क्वेश्चन कसा ओळखायचा की तिथे अपोलिनियस वापरला जाईल याच्याबद्दल माहिती। या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती पुढच्या सिरीज मध्ये आपल्याला मिळेल। प्रत्येक टॉपिकचे आपल्याला गणित सोडून दाखवली जातील आणि ती समजेपर्यंत शिकवली जातील तुम्हाला आणि तुम्हाला काही एक्झाम्पल दिले जातील सोडवायला। त्यामुळे तुम्ही ही पूर्ण सिरीज व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा, पहा आणि फॉलो करा। धन्यवाद।